Hello guys, this is Sandeep and you are watching Tech Cyber. So we will talk about EPFO, Employee Provident Fund Organization. सर यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही कशा प्रकारे फर्स्ट टाइम लॉग इन करू शकता, म्हणजेच UN नंबर फाइंड करू शकता, अकाउंट ॲक्टिवेशन करू शकता अँड फायनली तुमचा पासवर्ड क्रिएट झाल्यानंतर तुम्ही कशा प्रकारे तुमची KYC करू शकता. आफ्टर दॅट तुम्ही कशा प्रकारे तुमचा पासबुक ओव्हरव्ह्यू करू शकता अँड देन डाउनलोड करू शकता. या सर्व गोष्टी कंप्लीट केल्यानंतर तुम्ही कशा प्रकारे फर्स्ट टाइम तुमचा PF विड्रॉल करू शकता. या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो विदाउट एनी फर्दर डिले लेट्स जम्प इनटू द व्हिडिओ. सो फर्स्ट यू नीड टू विजिट ऑन गुगल अँड सर्च EPFO. हे सर्च केल्यानंतर तुम्हाला जी पहिली वेबसाईट भेटेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर या प्रकारे तुम्हाला याचा इंटरफेस मिळेल. सो यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचं UN नंबर फाइंड करायचा असेल तर तुम्हाला नो युअर UAN असा ऑप्शन मिळेल. सो त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सो त्यानंतर तुम्हाला या प्रकारे याचा इंटरफेस मिळेल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा एंटर करायचा आहे आणि रिक्वेस्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP येईल. सो तो OTP तुम्हाला इथं व्हेरीफाय करायचा आहे. OTP एंटर केल्यानंतर व्हॅलिडेट या बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमचं नेम, डेट ऑफ बर्थ आणि आधार नंबर इथं एंटर करून कॅप्चा फिल करून शो माय UAN नंबरवरती क्लिक करायचं आहे. हे सर्व डिटेल तुम्ही एंटर केल्यानंतर तुम्हाला तुमचा UAN नंबर इथं मिळून जाईल. सो तुम्ही या प्रकारे इथं पाहू शकता. सो आफ्टर गेटिंग UAN नंबर यू नीड टू ॲक्टिवेट UAN नंबर. सो त्यासाठी तुम्हाला ॲक्टिवेट UAN नंबरवरती क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज तुम्हाला मिळून जाईल. त्यामध्ये तुम्हाला UAN नंबर, आधार नंबर, नेम, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर अँड कॅप्चा फिल करून ऑथेंटिकेशन करायचं आहे. ऑथेंटिकेशन डन झाल्यानंतर नेक्स्ट पेजवरती तुम्हाला तुमची पूर्ण EPFO जी डिटेल मिळून जाईल. सो डिटेल प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला OTP एंटर करून व्हॅलिडेट OTP अँड ॲक्टिवेट UAN नंबर यावरती क्लिक करायचं आहे. सो तुमचा UN नंबर इथे ॲक्टिवेट सक्सेसफुली झालेला आहे आणि जो डिफॉल्ट पासवर्ड आहे तो तुमच्या मोबाईल नंबरवरती सेंड केलेला आहे. तुम्ही येथे स्क्रीनशॉटसुद्धा पाहू शकता. अँड देन तुम्हाला लॉग इन या पेजवरती यायचं आहे. तुम्ही तुमचं पेजवरती डिफॉल्ट पासवर्ड टाकून लॉग इनसुद्धा करू शकता. अदरवाईज तुम्ही फॉरगॉट या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा नवीन पासवर्ड येथे क्रिएट करू शकता. सो त्यासाठी फॉरगेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. देन UN नंबर अँड कॅप्चा फिल करून सबमिट या बटनवरती क्लिक करून नेम, डेट ऑफ बर्थ अँड जेंडर व्हेरीफाय करायचं आहे. सो मी इथं व्हेरीफाय करून नेक्स्ट पेजवरती घेऊन जातो. सो देन तुम्हाला तुमचा कॅप्चा, आधार नंबर व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथं एंटर करून गेट OTP वरती क्लिक करायचं आहे. गेट OTP या बटनवरती क्लिक केल्यानंतर आधार लिंक्ड मोबाईल नंबर व्हेरीफाय होऊन जाईल. सो तुम्ही फर्स्ट टाइम कन्फर्म पासवर्डवरती क्लिक करून सबमिट या बटनवरती क्लिक करून तुमचा इथं पासवर्ड जनरेट करू शकता. सो हे सर्व गोष्टी कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही लॉग इन या बटनवरती क्लिक करू शकता. सो लॉग इन करण्यासाठी UN नंबर, पासवर्ड अँड कॅप्चा करून साइन इन करू शकता. सो लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला या प्रकारे याचा इंटरफेस मिळेल. तर इंटरफेस मिळाल्यानंतर तुम्हाला प्रोफाईल इन्फॉर्मेशनवरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता तुमचं पॅन आणि बँक अकाउंट नंबर तुम्हाला इथं दिसणार नाही, कारण इथं तुमची KYC कंप्लीट झालेली नाही. तर KYC करण्यापूर्वी आपण पहिलं प्रोफाईल सेक्शनमध्ये जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्ह्यू या सेक्शनवरती क्लिक करून प्रोफाईल या बटनवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये गेल्यानंतर नेक्स्ट पेज तुम्हाला या प्रकारे दिसेल. सो यामध्ये तुम्हाला फर्स्टली तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोडसाठी चेंज फोटो असा ऑप्शन मिळेल. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अँड देन फायनल तुमचा फोटो इथं अपलोड होईल. अपलोड झाल्यानंतर तुम्ही UAN कार्ड डाउनलोड करू शकता. या प्रकारे तुम्हाला तुमचं UAN कार्ड मिळेल. तुम्ही ते डाउनलोडसुद्धा करू शकता. सो नाव आपण KYC सेक्शन कंप्लीट करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला वेबसाईटवरती लॉग इन करून मॅनेज या बटनवरती क्लिक करून KYC ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करायचं आहे. सो त्यानंतर तुम्हाला बँक अँड पॅन नंबर सिलेक्ट करून बँक अकाउंट नंबर, कन्फर्म बँक अकाउंट नंबर अँड IFSC कोड एंटर करून व्हेरीफाय करायचं आहे.
सो फायनली तुम्हाला पॅन नंबर एंटर करून टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून सेव्ह या बटनवरती क्लिक करायचं आहे. फायनली सेव्ह केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP जाईल. तो OTP फिल करून तुम्ही सबमिट करू शकता. देन फायनली तुमची KYC इथं डन झालेली आहे. 1 or 2 वर्किंग डेजमध्ये तुमची KYC इथं अप्रूव्हल होऊन जाईल. अँड देन फायनली तुम्ही पासबुकसुद्धा डाउनलोड करू शकता. सो EPF पासबुकमध्ये लॉग इन करण्यासाठी तुम्हाला या पेजवरती यायचं आहे आणि तुमचा UAN नंबर, पासवर्ड, कॅप्चा फिल करून साइन इन या बटनवरती क्लिक करायचं आहे. देन तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती OTP जाईल. तो OTP इथं फिल करून व्हेरीफाय या बटनवरती क्लिक करायचं आहे. सो तुम्हाला या प्रकारे याचा इंटरफेस मिळेल. देन तुम्हाला सर्व्हिस सिस्टममध्ये तुम्ही कोणत्या सर्व्हिसला आहात त्याची फुल इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. अँड देन तुम्हाला जर क्लेमची स्टेटस पाहायचं असेल तर तुम्ही क्लेम या सेक्शनवरती क्लिक करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला पेंडिंग क्लेम्स, सेटल क्लेम अँड रिजेक्टेड क्लेम्स सर्व ऑप्शन इथं दिसून जातील. तुम्ही तुमच्या PFसाठी किती वेळा विड्रॉल रिक्वेस्ट टाकलेली आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व ऑप्शन मिळून जातील. अँड फायनली जर तुम्हाला पासबुकचा ओव्हरव्ह्यू चेक करायचा असेल किंवा डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही पासबुक या सेक्शनवरती क्लिक करू शकता. देन तुम्हाला या प्रकारे त्याचा इंटरफेस मिळेल. त्यामध्ये तुमचा करंट बॅलन्स इथं शो होऊन जाईल. एम्प्लॉई कॉन्ट्रिब्युशन और एम्प्लॉयर कॉन्ट्रिब्युशन असे अमाऊंट काही दिसतील तुम्हाला. सो आपण पासबुक डाउनलोड करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि नंतर तुम्हाला डाउनलोड ॲज अ PDF असा ऑप्शन मिळून जाईल. त्यामध्ये तुम्हाला डाउनलोड या सेक्शनवरती क्लिक करायचं आहे. आफ्टर डाउनलोडिंग दिस PDF तुम्हाला ही PDF ओपन करायची आहे. सो PDF डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचा PFचा ओव्हरड्यू तुम्हाला या PDFमध्ये दिसून जाईल. त्यानंतर तुम्हाला किती अमाऊंट विड्रॉल घ्यायचे आहे ते तुम्ही घेऊ शकतात. सो आता आपण PF विड्रॉल कशा प्रकारे करायची याची प्रोसेस जाणून घेऊ. त्यासाठी तुम्हाला लॉग इन करून पेजवरती यायचं आहे. सो फर्स्टली तुम्हाला KYC अप्रूव्हल झाली आहे का ते चेक करायचं आहे. या प्रकारे तुम्ही इथं पाहू शकता KYC अप्रूव्ड आहे. देन तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसवरती क्लिक करून फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर बँक अकाउंट नंबर तुम्हाला इथं व्हेरीफाय करायचा आहे. सो मी इथं बँक अकाउंट नंबर एंटर करून व्हेरीफाय या बटनवरती क्लिक करेन. आफ्टर तुम्हाला येस असा ऑप्शन मिळेल. सो येस करायचं आहे. देन तुम्हाला नेक्स्ट पेज या प्रकारे मिळेल. त्यामध्ये तुम्हाला PF ॲडव्हान्स असा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. देन तुमची सर्व्हिस सिलेक्ट करून तुम्हाला कोणत्या पर्पजसाठी हा विड्रॉल घ्यायचा आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून किती अमाऊंट विड्रॉल घ्यायची आहे ते एंटर करू शकता. देन फायनली तुम्हाला ॲज पर आधार तुमच्या ॲड्रेस इथं एंटर करायचा आहे. ॲड्रेस एंटर झाल्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे अँड देन टर्म्स कंडिशन ॲक्सेप्ट करून गेट आधार OTP वरती क्लिक करायचं आहे. देन तुम्हाला जो OTP आहे तो एंटर करून व्हॅलिडेट OTP अँड सबमिट क्लेम फॉर्म यावरती क्लिक करून डन करायचं आहे. सो क्लेम रिक्वेस्ट सबमिट झाल्यानंतर विदिन 7 वर्किंग डेजमध्ये तुमचा PF तुमच्या अकाउंटला डिपॉझिट केला जाईल. जर तुम्हाला ही PDF डाउनलोड करायची असेल तर क्लिक हेअरवरती क्लिक करायचं आहे अँड देन तुम्ही ह्या PDFला तुमच्या PCमध्ये सेव्ह करू शकता. मित्रांनो, आता PF संदर्भातले सगळे डाऊट्स क्लिअर झालेत, राईट? UAN कसं फाइंड करायचं, ॲक्टिवेट करणं, KYC अपडेट, पासबुक चेक आणि PF विड्रॉल प्रोसेस सगळं 1 बाय 1 क्लिअर केले. जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल असेल तर एक लाईक ठोका आणि शेअर करायला विसरू नका. फॉलो करा अशा जबरदस्त आणि कामाच्या माहिती पाहण्यासाठी. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे स्मार्ट अँड स्टे अपडेटेड. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.